आज आपण बोलणार आहोत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCLच्या पदवीधर अप्रेंटिस भरती 2026 बद्दल. चला तर याची सगळी माहिती सविस्तरपणे पाहूया. हो, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो नाही का, की इंजिनिअरिंग तर झालं पण आता पुढे काय, चांगली सरकारी नोकरी किंवा संधी कशी मिळणार, विशेषतः जेव्हा आपल्याकडे काहीच अनुभव नसतो. तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊन HPCL आला आहे. त्यांनी नुकत्याच पदवीधर झालेल्या इंजिनियर्ससाठी एक जबरदस्त अप्रेंटिसशिप प्रोग्राम जाहीर केलाय. तर मग जागा किती आहेत? ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आकडा खरंच खूप मोठा आहे, तब्बल 608. हो, बरोबर ऐकलं, 608 जागा. म्हणजे बघा ही किती मोठी संधी आहे. देशातल्या एका टॉपच्या सरकारी कंपनीत म्हणजे PSU मध्ये काम करायला मिळणार आणि तोही अनुभव पदरात पडणार. यालाच तर म्हणतात सुवर्ण संधी. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे, म्हणजे पैशांकडे. या अप्रेंटिसशिप मध्ये स्टायपेंड किती मिळणार? तर ऐका, दर महिन्याला मिळणार आहेत तब्बल 25,000 रुपये. विचार करा, करिअरच्या सुरुवातीला शिकत असताना दर महिन्याला 25,000 रुपये मिळणं ही खूपच चांगली गोष्ट आहे. यातून फक्त थोडं आर्थिक स्वातंत्र्यच नाही, तर काम करण्यासाठी एक जबरदस्त मोटिवेशन सुद्धा मिळतं. तर आता आपण बघूया HPCL बद्दल. ही एक खूप मोठी संधी आहे. का? कारण ही संधी आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये, जी एक महारत्न कंपनी आहे. इथे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करायला मिळणं म्हणजे तुमच्या PSU मधल्या करिअरसाठी एक परफेक्ट स्टार्ट आहे. बर, आता पुढचा महत्वाचा मुद्दा, पदांचा तपशील. म्हणजे नक्की कोणत्या इंजिनिअरिंगच्या फील्डमधले पदवीधर यासाठी अप्लाय करू शकतात. हे जरा नीट लक्ष देऊन ऐका, कारण सगळ्या शाखा यासाठी पात्र नाहीयेत. तर या भरतीसाठी 4 मुख्य इंजिनिअरिंग शाखा पात्र आहेत. त्या आहेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन. जर तुमची डिग्री यापैकी कुठल्याही एका शाखेतून झाली असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. ठीक आहे, शाखा तर कळाल्या. आता बघूया पात्रतेचे निकष काय आहेत ते. म्हणजे अर्ज करण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. हे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे याकडे लक्ष द्या. ओके, तर इथे 2 मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे तुमची इंजिनिअरिंगची डिग्री आपण आता ज्या शाखा बघितल्या त्यापैकीच एका शाखेतून पूर्ण झालेली हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वय. तुमचं वय 18 ते 25 वर्षांच्या आत असायला हवं. पण थांबा, वयाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे. जे उमेदवार SC, ST किंवा OBC प्रवर्गात येतात त्यांना सरकारी नियमांप्रमाणे वयात सूट मिळणार आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी एकदा ऑफिशियल नोटिफिकेशन नक्की चेक करा. चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, तारखा. कारण अर्ज करण्याची वेळ खूप कमी आहे. ह्या तारखा अजिबात विसरू नका. तर नीट लक्षात ठेवा, अर्ज सुरू होत आहेत 16 फेब्रुवारी 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे फक्त 2 मार्च 2026. म्हणजे वेळ खरंच खूप कमी आहे. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका. ओके, तारखा तर कळाल्या, पण अर्ज करायचा कसा? तर काळजी करू नका, प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि एकदम सोपी आहे. चला बघूया. खरं तर फक्त 2च सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, HPCLच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा त्यांच्या रिक्रुटमेंट पोर्टलवर जायचं. आणि स्टेप 2, तिथे सगळी माहिती व्यवस्थित भरून शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सबमिट करायचा. बस इतकंच. तर सगळं सारं एका वाक्यात सांगायचं झालं तर काय, तर ही संधी म्हणजे तुमच्या PSU करिअरसाठी एक उत्तम सुरुवात आहे. इथे मिळणारा अनुभव तुमच्या भविष्यासाठी खूप खूप जास्त महत्वाचा ठरू शकतो. तर मग आता प्रश्न हा आहे की HPCL सारख्या मोठ्या कंपनीतली ही अप्रेंटिसशिप खरंच तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकेल का? या संधीचं सोनं करायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या.